तर बघा, जर ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे तर त्याचा स्पीड कॉन्स्टंट राहील, पण त्याची व्हेलॉसिटीची डायरेक्शन कॉन्स्टंट राहणार नाही. जर हा ऑब्जेक्ट आहे सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे तर याचा स्पीड रिमेन कॉन्स्टंट आहे, बट जर ऑब्जेक्ट इथं आहे तर याची व्हेलॉसिटीची डायरेक्शन इकडे आहे. ऑब्जेक्ट जर इथे आहे तर याची व्हेलॉसिटीची डायरेक्शन इकडे आहे. जर ऑब्जेक्ट इथं आहे तर याची व्हेलॉसिटीची डायरेक्शन इकडे आहे, आणि जर ऑब्जेक्ट इकडे जात आहे तर त्याच्या व्हेलॉसिटीची डायरेक्शन इकडे आहे. म्हणजे ऑब्जेक्ट जर असा सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे, तो इथं असेल तर व्हेलॉसिटीची डायरेक्शन इकडे. ऑब्जेक्ट जर इकडे येत आहे, इथं असेल तर व्हेलॉसिटीची डायरेक्शन इकडे. ऑब्जेक्ट पुन्हा इकडे येत आहे आणि तो इथं आहे तर त्याची व्हेलॉसिटीची डायरेक्शन इकडे, आणि पुन्हा तो इकडे जात आहे आणि तो इथं आहे तर व्हेलॉसिटीची डायरेक्शन इकडे आहे. म्हणजे ऑब्जेक्ट जेव्हा सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो तर त्याचा स्पीड कॉन्स्टंट असतो, बट त्याची व्हेलॉसिटीची डायरेक्शन कॉन्स्टंट राहत नाही. किंवा काय असते, टँजंट टू द सर्कल असते. हे नाव तुम्ही ऐकलं असेल, टँजंट टू द सर्कल. ठीक आहे. तर म्हणजे मी असं लिहू शकतो, डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी नॉट कॉन्स्टंट. ठीक आहे. म्हणजे दोन पॉईंट तुमच्या लक्षात आले. बघा, प्रत्येक पॉईंट तुम्हाला लक्षात घ्यावा लागेल. ठीक आहे. सीईटी जर तुमच्या माइंडमध्ये आहे, नीट जेडबलई सीईटी जर तुमच्या माइंडमध्ये आहे, ठीक आहे, आणि तुम्हाला 12th मध्ये पण चांगला पण स्कोअर करायचा आहे, तर तुम्हाला प्रत्येक पॉईंट लक्षात घ्यावा लागेल, नॉलेज घ्यावं लागेल तुम्हाला. ठीक आहे. नॉलेजवर फोकस करा, कॉन्सेप्टवर फोकस करा. जर ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन परफॉर्म करून राहिला, त्याचा स्पीड जर कॉन्स्टंट आहे तर तो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये आहे. ठीक आहे. म्हणजेच ऑब्जेक्ट जर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये असला तर त्याचा स्पीड कॉन्स्टंट असतो, बट त्याची व्हेलॉसिटीची डायरेक्शन का होत राहते, चेंज होत राहते. ठीक आहे. बघा, मी अजून एक टर्म दाखवतो तुम्हाला, मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी. मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी. बघा, नवीन टर्म एक सांगून राहिलो तुम्हाला, मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी म्हणजे व्हेलॉसिटीची व्हॅल्यू. ठीक आहे. मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी म्हणजे स्पीड, नथिंग बट द स्पीड. तर इथं मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी म्हणजे व्हेलॉसिटीची व्हॅल्यू किती आहे, तर 4 मीटर. इथं स्पीडची व्हॅल्यू किती आहे, 4 मीटर पर सेकंड, 4 मीटर पर सेकंड, 4 मीटर पर सेकंड, 4 मीटर पर सेकंड. मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी म्हणजे व्हेलॉसिटीची व्हॅल्यू हीच झाली, 4 मीटर पर सेकंड, 4 मीटर पर सेकंड, 4 मीटर पर सेकंड. म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी इज नथिंग बट द स्पीड. स्पीड म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी म्हणजे व्हेलॉसिटीची व्हॅल्यू. ती किती आहे, 4 मीटर पर सेकंड आहे. प्रत्येक ठिकाणी सारखीच आहे, बट व्हेलॉसिटीची डायरेक्शन चेंज होते. लक्षात ठेवा, ऑब्जेक्ट जर सर्क्युलर मोशन मध्ये फिरत आहे तर स्पीड कॉन्स्टंट असतो, म्हणजेच मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असते, म्हणजे व्हेलॉसिटीची व्हॅल्यू कॉन्स्टंट असते, ज्याला मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी म्हणतात. बट व्हेलॉसिटीची डायरेक्शन चेंज होत असते. हे लक्षात ठेवा, बारीक पॉइंट आहे. ठीक आहे. याचं बेस्ट एक्झाम्पल, अर्थ रिव्हॉल्विंग अराउंड द सन. अर्थ रिव्हॉल्विंग अराउंड द सन तो बेस्ट एक्झाम्पल आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचा. ठीक आहे. एवढं लक्षात आलंय तुमच्या. आता बघा, जर ऑब्जेक्ट इथं ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन मध्ये फिरत आहे आणि ऑब्जेक्टची व्हेलॉसिटीची डायरेक्शन चेंज होत आहे, तर डेफिनेटली इथे एक्सिलरेशन जनरेट होते. व्हेलॉसिटीची डायरेक्शन जर चेंज होऊन राहिली तर डेफिनेटली एक्सिलरेशन जनरेट होणार आहे, म्हणजे तिथे एक्सिलरेशन तयार होत आहे. आणि जर ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन मध्ये फिरत आहे, काय म्हणत आहोत मी, आणि जर ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन मध्ये फिरत आहे आणि तिथं त्याची व्हेलॉसिटीची डायरेक्शन चेंज होत आहे, तर तिथं जनरेट होणारा एक्सिलरेशन हे रेडियल एक्सिलरेशन राहील. कोणते एक्सिलरेशन राहील, रेडियल एक्सिलरेशन. त्याला म्हणतात रेडियल एक्सिलरेशन, किंवा याला दुसरं नाव पण आहे सेंट्रिपिटल एक्सिलरेशन. सेंट्रिपिटल एक्सिलरेशन, आणि याला इंडिकेट करतात ए सफिक्स आर. ए सफिक्स आर. और चे नावही तुम्हाला माहित पाहिजे. ठीक आहे. एवढा डिटेल तुम्हाला शिकायला लागेल, कारण की आता तुम्ही लहान नाही, तुम्ही 12वी मध्ये आलेला, 12th स्टँडर्ड मध्ये तुम्ही आलेले आहे. लक्षात ठेवा. तर जर ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल, ठीक आहे, जर ऑब्जेक्ट युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये असेल तर त्याचा स्पीड कॉन्स्टंट आहे, म्हणजेच त्याची मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटीची व्हॅल्यू कॉन्स्टंट असते, बट त्याची व्हेलॉसिटीची डायरेक्शन चेंज होत राहते. ठीक आहे. आणि जर व्हेलॉसिटीची डायरेक्शन जर चेंज होऊन राहिली तर तिथं डेफिनेटली एक्सेलरेशन जनरेट होऊन राहिलं. आणि इथं कोणतं एक्सेलरेशन जनरेट होत आहे,
रेडियल ऍक्सिलरेशन त्याला दुसरं नाव आहे सेंट्रिपिटल ऍक्सिलरेशन आणि त्याला इंडिकेट करतात ए सफिक्स आर ने. ठीक आहे, तर लक्षात आलं तुम्हाला. आता या रेडियल ऍक्सिलरेशनचे किंवा सेंट्रिपिटल ऍक्सिलरेशनचे 3 फॉर्म्युले मी तुम्हाला देतो. ठीक आहे, हे तुम्हाला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू किंवा सीईटी पॉईंट ऑफ व्ह्यू खूप कामी येईल. ठीक आहे, तर बघा हे मी काढून टाकतो इथून. रेडियल ऍक्सिलरेशन किंवा सेंट्रिपिटल ऍक्सिलरेशन म्हणजे ए सफिक्स आर. याचा पहिला फॉर्म्युला आहे ओमेगा स्क्वेअर इंटू आर. ठीक आहे, आता ओमेगा काय आहे हे मला सांगायची गरज नाहीये, मागच्या लेक्चरमध्ये व्हिडिओ लेक्चरमध्ये मी सांगितलेलं आहे. सेकंड याचा फॉर्म्युला आहे सेंट्रिपिटल ऍक्सिलरेशन किंवा रेडियल ऍक्सिलरेशन इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर. आणि थर्ड याचा फॉर्म्युला आहे व्ही इंटू ओमेगा. ठीक आहे, तिन्ही फॉर्म्युले तुम्हाला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू सीईटी पॉईंट ऑफ व्ह्यू महत्वाचे आहे. तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन तुम्हाला लक्षात आलं असेल आणि थोडंसं नवीन तुम्ही आज शिकले असाल युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये काय असते. ठीक आहे, तर आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशन पुन्हा मला सांगण्याची गरज नाही, तुम्हाला डिटेलमध्ये लक्षात आलं असेल. ठीक आहे, अजून आपण काही टर्म बघू याच्याशी रिलेटेड. युनिफॉर्म सर्क्युलर मोशनची रिलेटेडच आपण काही टर्म बघू. ठीक आहे, तसं मला या टर्म डिटेलमध्ये घ्यायची आवश्यकता नाहीये. जर मी फक्त 12वीचा विचार करत आहोत तर आपला टॉपिक इथंच संपलेला आहे. ठीक आहे, पण मला थोडंसं डिटेलमध्ये टर्म सांगायचे आहे कारण सीईटीला तुम्हाला खूप हेल्पफुल राहील. ठीक आहे, तर बघा जर आता ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन मध्ये फिरत आहे. ठीक आहे, स्पीड कॉन्स्टंट आहे, त्याची व्हेलॉसिटीची डायरेक्शन चेंज राहिली. ठीक आहे, ही असते लिनियर व्हेलॉसिटी. ही काय आहे लिनियर व्हेलॉसिटी. ही काय आहे लिनियर व्हेलॉसिटी. लक्षात ठेवा, स्मॉल व्ही म्हणजे लिनियर व्हेलॉसिटी आणि डब्ल्यू म्हणजे ओमेगा. ठीक आहे, म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी. तर बघा डायरेक्शन ऑफ लिनियर व्हेलॉसिटी काय असेल. डायरेक्शन ऑफ लिनियर व्हेलॉसिटी जर ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन मध्ये परफॉर्म करत आहे, जर ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करून राहिला तर लिनियर व्हेलॉसिटीची डायरेक्शन कुठे असते. ठीक आहे, तर ही डायग्राम बघा तुम्हाला लक्षात येईल. जर ऑब्जेक्ट इथे आहे, जर ऑब्जेक्ट इथे आहे तर लिनियर व्हेलॉसिटीची डायरेक्शन इकडे राहील. जर ऑब्जेक्ट इथे आहे तर लिनियर व्हेलॉसिटीची डायरेक्शन इकडे राहील. जर ऑब्जेक्ट इथे आहे तर लिनियर व्हेलॉसिटीची डायरेक्शन इथे राहील आणि जर ऑब्जेक्ट इथे आहे तर लिनियर व्हेलॉसिटीची डायरेक्शन इकडे राहील. ठीक आहे, हे तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे. लिनियर व्हेलॉसिटीची डायरेक्शन तिकडे राहील. अजून एक टर्म सांगतो मी, डायरेक्शन ऑफ द ऍक्सिलरेशन म्हणजे रेडियल ऍक्सिलरेशन. डायरेक्शन ऑफ द रेडियल ऍक्सिलरेशन म्हणजे ए सफिक्स आर. म्हणजे जर ऑब्जेक्ट युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे तर तिथं रेडियल ऍक्सिलरेशन जनरेट होतो म्हणजे सेंट्रिपिटल ऍक्सिलरेशन जनरेट होतो, ज्याला आपण इंडिकेट करतो ए सफिक्स आर ने, जे मी तुम्हाला आधी सांगितलं. जर तिथे रेडियल ऍक्सिलरेशन जनरेट होऊन राहिला तर त्या रेडियल ऍक्सिलरेशनची डायरेक्शन कुठं असते तुम्हाला येऊ शकते सीईटी मध्ये, 12वी मध्ये पण 1 मार्क साठी येऊ शकतो. ठीक आहे, तर रेडियल ऍक्सिलरेशनची डायरेक्शन कुठं असते तर बघा रेडियल ऍक्सिलरेशन जेव्हा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन मध्ये फिरत आहे, जेव्हा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन मध्ये फिरत आहे तर रेडियल ऍक्सिलरेशनची डायरेक्शन असते ऑलवेज टुवर्ड द सेंटर. ऑलवेज टुवर्ड द सेंटर. ऑलवेज टुवर्ड द सेंटर हे लक्षात ठेवायचं. जर ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये फिरत आहे तर तिचा रेडियल ऍक्सिलरेशन जनरेट होऊन राहिला आणि त्याची डायरेक्शन राहील ऑलवेज टुवर्ड द सेंटर. ठीक आहे, त्याची डायरेक्शन कशी राहील ऑलवेज टुवर्ड द सेंटर. हा झाला रेडियल ऍक्सिलरेशन. ठीक आहे, थोडा जर पॉईंट तुम्हाला जर माहित नसला तर तुमचा 1 मार्क निघून जाईल. ठीक आहे, आणि 1 मार्क खूप महत्त्वाचा असतो, हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही. ठीक आहे, तर सेंट्रिपिटल ऍक्सिलरेशन किंवा रेडियल ऍक्सिलरेशन तुमच्या लक्षात आलेलं असेल आणि त्याची डायरेक्शन पण तुमच्या लक्षात आलेली असेल. ठीक आहे, तर आता अजून एक पॉईंट सांगतो तुम्हाला. ठीक आहे, लिनियर व्हेलॉसिटीची डायरेक्शन लक्षात आली, रेडियल ऍक्सिलरेशनची डायरेक्शन लक्षात आली. सीईटीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने हे 2 पॉईंट खूप महत्त्वाचे होते. ठीक आहे, तर आता बघा लिनियर व्हेलॉसिटी तुम्ही बघितलं, त्याची डायरेक्शन आपण बघितली. ठीक आहे, आणि रेडियल ऍक्सिलरेशन याची डायरेक्शन पण तुम्ही बघितली. ठीक आहे,
आता एक गोष्ट, एक पॉईंट अजून लक्षात ठेवायचा नाही, जे ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन मध्ये फिरत आहे, ठीक आहे, तर लिनियर व्हेलॉसिटी, ठीक आहे, लिनियर व्हेलॉसिटी बघा, लिनियर व्हेलॉसिटी, ठीक आहे. सपोज आपण हे कन्सिडर केले, ऑब्जेक्ट इथं आहे, समजा ऑब्जेक्ट कुठं आहे, इथं आहे, तर लिनियर व्हेलॉसिटी बघा कुठे आहे, आणि सेंट्रिपिटल ऍक्सिलरेशन किंवा रेडियल ऍक्सिलरेशनची डायरेक्शन बघा कुठं आहे, इकडे. म्हणजे याच्यावरून काय लक्षात येतो आपल्याला, त्याच्यावरून तुमच्या माइंडमध्ये एकदम क्लिक झालं पाहिजे की रेडियल ऍक्सिलरेशन आणि लिनियर व्हेलॉसिटी एकमेकाला परपेंडिक्युलर आहे, दे आर परपेंडिक्युलर टू इच अदर बघा. म्हणजे त्यांच्या मधात 90चा अँगल तयार होतो, ठीक आहे. बघा कसे पॉईंट निघून येतात. जर तुम्हाला टॉपिक समजला असेल तर हे सर्व पॉईंट तुमच्या माइंडमध्ये क्लिक होतात आणि तुमचा स्कोर ऑटोमॅटिक होतो. कॉन्सेप्ट क्लिअर असेल तर स्कोर ऑटोमॅटिक होईल, रटल्याने स्कोर होणार नाही, फक्त पर्सेंटेज मिळून जाईल 12वीमध्ये, ठीक आहे. तर लक्षात आलं असेल की लिनियर व्हेलॉसिटीची डायरेक्शन बघा, सेंट्रिपिटल ऍक्सिलरेशन म्हणजे रेडियल ऍक्सिलरेशनची डायरेक्शन बघा, दोघंही एकमेकाला काय असतात, परपेंडिक्युलर असतात, दे आर ऑलवेज परपेंडिक्युलर टू इच अदर, ठीक आहे. म्हणजेच त्यांच्या मदत काय होतो, 90चा अँगल तयार होतो, ठीक आहे. लक्षात आले तिन्ही पॉईंट तुम्हाला. तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशनही समजलं असेल तुम्हाला, ठीक आहे. नंतर लिनियर व्हेलॉसिटीची डायरेक्शन पण समजली, रेडियल ऍक्सिलरेशन म्हणजे काय हे समजलं, रेडियल ऍक्सिलरेशनची डायरेक्शन पण समजली, आणि रेडियल ऍक्सिलरेशन आणि लिनियर व्हेलॉसिटी यांच्यामध्ये काय रिलेशन आहे तर ते पण तुमच्या लक्षात आलं, दे आर परपेंडिक्युलर टू इच अदर, ठीक आहे. त्यांच्यामध्ये 90चा अँगल तयार होतो, ठीक आहे. तर तुम्हाला इझिली समजलं असेल, ठीक आहे. तर बघा एक सूचना तुम्हाला देतो, हे माझे डेमो व्हिडिओज आहेत, ठीक आहे. हे माझे डेमोज व्हिडिओ, अजून मी काही व्हिडिओ शूट करणार आहोत, ठीक आहे. पण पूर्ण सिलेबस मी व्हिडिओ थ्रू तुम्हाला नाही देणार, कारण की क्वालिटी प्रॉडक्ट तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार नाही आणि त्यावर डिस्काउंट पण मिळणार नाही, ठीक आहे. तर हे मी व्हिडिओ याच्यासाठी अपलोड करत आहो की तुम्हाला लक्षात येत आहे का मी काय सांगतो, माझं टीचिंग तुम्हाला समजते, ठीक आहे. तुम्हाला जर वाटत असेल की कॉन्सेप्ट क्लिअर होत आहे, आपल्याला नॉलेज मिळत आहे, मी नॉलेज देण्यासाठी टीचिंग करत आहोत, पर्सेंटेज मिळवून देण्यासाठी नाही, हे लक्षात घ्या. नॉलेज मिळालं तर तुम्हाला ऑटोमॅटिक पर्सेंटेज मिळतात, ठीक आहे. पण जर तुम्ही फक्त रटून राहिले असेल तर तुम्हाला पर्सेंटेज मिळेल, नॉलेज मिळत नाही, मग तुम्ही अडून जाल, ठीक आहे. तर मी काही व्हिडिओ अपलोड करेल, आणि जर तुम्हाला मग पूर्ण सिलेबस हवा असेल माझ्याकडून तर तुम्हाला बॅच जॉईन करावी लागते, ठीक आहे. मी चांदूर बाजार इथे पण बॅच घेतो आणि अमरावतीला पण मला बॅच घ्यायची आहे, ठीक आहे. तर अमरावती स्टुडंट इंटरेस्टेड असाल तर मी तिथे बॅच घ्यायला तयार आहोत, आणि इथल्या स्टुडंटसाठी पण मी बॅच घ्यायला तयार आहोत, ठीक आहे. तर सध्या कोरोनाचं संकट असल्यामुळे ऑनलाईन बॅचेस मी स्टार्ट केले आहेत, ठीक आहे. तर तुम्हाला जॉईन करायची असेल तर तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सअपवर सेंड केला जाईल, पूर्ण सिलेबस असा कव्हर केला जाईल. आणि जर कोरोनाचं संकट जूनपर्यंत जर कमी होत असेल तर जूनमध्ये ऑफलाईन बॅचेस स्टार्ट होऊन जाईल माझ्या क्लासवर, ज्याचं नाव आहे साई अकॅडमी ऑफ सायन्स, ठीक आहे. किंवा जो विद्यार्थी दूर असेल, या सिटीमध्ये राहत नसेल, तर त्याला पूर्ण सिलेबस मी ऑनलाईन शिकू शकतो, म्हणजे त्याला व्हिडिओज मी पाठवत राहील पूर्ण फिजिक्सच्या सिलेबसचे, आणि तो घरी बसून लर्न करू शकतो इझिली. काही अडचण असली तुम्ही मला कॉल करू शकता, ठीक आहे. तर पुढचा व्हिडिओ नंतर मी शूट करेल, ठीक आहे, मे बी उद्या परवा. तर तुम्हाला काही अडचण असल्यास मला सांगा, ठीक आहे. थँक्यू.